नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महावितरणची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। यामध्ये मराठी हा विषय आपल्याला देण्यात आलेला आहे। मराठी विषयाचे एकूण 20 प्रश्न येणार आहेत आणि ते 10 मार्कसाठी आपल्याला विचारण्यात येणार। मग 10 मार्कसाठी जर आपल्याला प्रश्न येत असतील 20 प्रश्न, तर एक प्रश्न जो काही आहे तर तो आपल्याला अर्ध्या मार्कसाठी असणार आहे। आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपल्याला मराठी विषयामध्ये कोणकोणते टॉपिक विचारण्यात येणार आहेत, त्याचबरोबर या विषयाची तयारी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे की जेणेकरून आपला एकही मार्क या ठिकाणी कटणार नाही। मग यामध्ये बघा आता की आपल्याला टॉपिक कोणकोणते देण्यात आलेले आहेत ते, तर वर्णमाला। वर्णमाला म्हणजे काय आहे, तर जो कोणता विषय आपल्याकडे भाषा विषय असतो त्याचे जे काही वर्ण आपल्याला देण्यात आलेले असतात त्याची ती सुरुवात असते। मग या वर्णावरतीच आपल्याला क्वेश्चन जे काही आहेत तर ते विचारण्यात येऊ शकतात। मग वर्णमाला असेल त्यामध्ये स्वर असतील, व्यंजन असेल, त्याचबरोबर स्वरांचे जे काही प्रकार आहेत आपल्याला, तर ऱ्हस्व स्वर असेल, दीर्घ स्वर असेल, त्याचबरोबर स्वरादी असतील। त्यानंतर व्यंजनांचे जे काही प्रकार आहेत तर त्यामध्ये स्पर्श व्यंजन असतील, त्याचबरोबर कठोर असतील, त्यानंतर मृदू असतील व अनुनासिक, यावरती सुद्धा आपल्याला जे काही प्रश्न आहेत तर ते बघायला मिळतील। आणि ज्या काही आताच्या एक्झाम झालेल्या आहेत की ज्या TCS आणि IBPS ने घेतलेल्या होत्या त्यामध्ये सुद्धा या बेसिसवरती क्वेश्चन जे काही आहेत तर ते विचारण्यात आलेले होते। त्यानंतर शब्द असतील किंवा शब्दांच्या जाती यावरती सुद्धा प्रश्न येतील। त्यामध्ये मग नाम असेल, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याचबरोबर क्रियाविशेषण असतील, शब्दयोगी अव्यय असेल, उभयान्वयी अव्यय असतील, त्याचबरोबर केवल प्रयोगी अव्यय असतील। त्यानंतर संधी व संधीचे प्रकार, त्यामध्ये मग जर बघितलं आपण संधीचे प्रकार कोणकोणते येतात, तर स्वर संधी असेल, व्यंजन संधी, विसर्ग संधी, यावरती आपल्याला काही क्वेश्चन इथे बघायला मिळतील। स्वर संधी यामध्ये सुद्धा अजून प्रकार आहेत, स्वर संधीचे वेगवेगळे अजून प्रकार पडतात। त्याचबरोबर व्यंजन संधीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार येतात व विसर्ग संधी यांचे सुद्धा वेगवेगळे अजून जे काही प्रकार आहेत तर ते आपल्याला तिथे बघायचे। त्यानंतर असेल समास, समासावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन आहेत व त्याचे जे काही प्रकार आहेत तर त्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन बघायला मिळालेले आहेत की कोणता समास कोणत्या ठिकाणी येतो, यावरती सुद्धा क्वेश्चन्स आपले पुढे घेण्यात आलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये काळ असेल व काळांचे प्रकार आहेत, विभक्ती व त्याचे प्रकार, वचन त्याचे प्रकार, वाक्याचे प्रकार, विरामचिन्हे, सामान्य रूप असतील, ओके। त्यानंतर शब्दांच्या शक्ती असतील यावरती सुद्धा प्रश्न आहेत। समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, यावरती सुद्धा प्रश्न जे काही आहेत तर ते आत्ता ज्या काही रिसेंटली झालेल्या एक्झाम आहेत त्यामध्ये आहेत। त्याचबरोबर म्हणी असतील, वाक्य व वाक्यांचे प्रकार असतील तर यावरती सुद्धा आहेत। आता ज्या काही एक्झाम TCS आणि IBPS ने घेतलेल्या होत्या त्यामध्ये जनरली आलेल्या कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न जास्त आहेत तर ते आपण याच्यामध्ये इथं बघूया। उतार्यावरती 4 ते 5 क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेले आहेत। मग ती कोणतीही एक्झाम असू द्या, फक्त काही जर एक्झाम जर सोडल्या आपण तर त्या एक्झाम मध्ये उतारा आपल्याला देण्यात आलेला नव्हता। बाकीच्या मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये उतारा हा आपल्याला देण्यात आलेला आहे। तर मग उतार्यावरती जे काही प्रश्न होते ते कमीत 4 ते 5 क्वेश्चन आपल्याला तिथं विचारण्यात आले। त्याचबरोबर समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, त्याचबरोबर एखादा लेखक जो काही आहे मराठीमधला विशेषतः त्यांनी जे कोणतं बुक लिहिलेलं असेल किंवा त्यांची कादंबरी असेल तर यावरती प्रश्न आपल्याला देण्यात आलेले आहेत। त्यानंतर वाक्य असतील, होकारार्थी, नकारार्थी, ओके। त्याचबरोबर केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, यावरती सुद्धा आपल्याला जे काही प्रश्न आहेत तर ते बघायला मिळालेले। त्यानंतर हे काही प्रश्न आहेत तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले, याच्यामध्ये सुद्धा आहेत समानार्थी शब्द 4 प्रश्न विचारण्यात आलेले होते, विरुद्धार्थी शब्द जे होते तर ते 3 होते, त्याचबरोबर कादंबरी विचारण्यात आलेली होती। त्यानंतर समास जे काही आहेत यावरती 2 प्रश्न होते, वाक्यप्रचार यावरती 3 होते व वाक्यांचे प्रकार यावरती 2 आपल्याला देण्यात आलेले होते। त्याच्यानंतर मनीवरती 1 प्रश्न होता व अलंकारावरती 1 प्रश्न होता। त्याच मधले काही जे काही प्रश्न आहेत हे तलाठी भरतीमधले की ज्या मागच्या काही एक्झाम झालेले आहेत त्यांच्या रिस्पॉन्स शीट जे काही आहेत तर तुम्हाला सारथी सरळ सेवा या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जे काही रिस्पॉन्स शीट आहेत तुम्ही त्या डाउनलोड करू शकता। त्यामधला जो काही मराठीचं सेक्शन आहे
तिथे जाऊन आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो किंवा तो बघू शकतो की त्यामध्ये कशा टाईपचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे साधारणतः. तर यामध्ये जो काही प्रश्न आहे तर इथे आजन्म याच्या खाली अंडरलाईन केलेली आणि तो समास कोणता आहे तर तो आपल्याला इथे ओळखायला सांगितलेला आहे. म्हणजे इथे समासावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आजन्म जो की अव्ययभाव समास आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर लिंग परिवर्तन करा असा प्रश्न विचारला, जसं की वाघ असेल, त्याच्यानंतर पाटील, सिंह, मास्तर या हे जे काही आहेत तर हे पुल्लिंगी शब्द आपल्याला देण्यात आलेले आहे. त्यांचं स्त्रीलिंगी शब्द म्हणजे त्यांचं लिंग परिवर्तन आपल्याला त्या ठिकाणी करायचे, तर पुल्लिंगीचे आपल्याला स्त्रीलिंगी शब्द इथे करायचे. मग वाघ जर असेल तर त्याला आपण इन हा प्रत्यय जर लावलेला जर असेल तर त्याचं वाघीन तयार होईल. पाटील, पाटलीन, त्याचबरोबर मास्तर, मास्तरीन, सिंह, सिंहीन अशा पद्धतीने जे काही आहेत तर आपण त्यांचं लिंग परिवर्तन तिथे करू शकतो. हे जे काही प्रश्न आहेत तर इकडे सुद्धा बघा तुम्ही, इथं विरुद्धार्थी शब्द आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या योग्य तो जोड्या लावा असे सुद्धा प्रश्न आपल्याला काही इथे बघायला मिळालेले आहेत. ओके, ललाट या शब्दांचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. तर कपाळ, करंटा हा जो काही शब्द आहे तर हा त्याचा समानार्थी शब्द त्याच्यामध्ये नाहीये. तर अशा पद्धतीने हे पॅसेज सुद्धा होते त्याच्यामध्ये की जे आपण या ठिकाणी ज्याला उतारा म्हणतो तर हे उतार्यावरचे प्रश्न सुद्धा आपल्याला इथं देण्यात आलेले आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं असेल की आम्ही कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे किंवा मराठीचे जे काही 10 क्वेश्चन 20 क्वेश्चन येणार आहेत 10 मार्कासाठी तर त्याची आपण तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, की जे जनरली MPSCचे विद्यार्थी असतील किंवा सरळ सेवेचे विद्यार्थी असतील यांना मराठी हा विषय तेवढा अवघड जात नाहीये की जेवढा जे विद्यार्थी बँकिंगची प्रिपरेशन करतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामची प्रिपरेशन करतात या विद्यार्थ्यांना थोडासा मराठी हा विषय म्हटलं की अवघड जातो. ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये की ज्या काही TCS आणि IBPSने आतापर्यंत एक्झाम कंडक्ट केलेल्या होत्या या वर्षामधले त्यांच्या जेवढ्या रिस्पॉन्स शीट तुम्हाला मिळतील त्या रिस्पॉन्स शीट तुम्ही सॉल्व करा. सोबत सोबत हे बुक आहे की मराठी व्याकरण मोरा वाळंबे यांचं बुक आहे, तुम्ही ते रेफर करू शकता किंवा त्यासोबत सोबत बाळासाहेब शिंदे यांचं सुद्धा पुस्तक आहे, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल बुक आहेत ते बुक तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. आणि ह्या ज्या काही मागच्या रिस्पॉन्स शीट आहेत त्या म्हणजे की दोघांची जर आपण इथं सांगड जर घातलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम जाणार नाहीये. त्यासोबत सोबत तुम्हाला अजून जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा अवेलेबल असतील की सारथी सरळ सेवा या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर सारथी एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याचबरोबर जे काही यूट्यूब चॅनल आहेत त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्या काही नवनवीन अपडेट असतील तर त्या या ठिकाणी मिळत राहतील. धन्यवाद.